लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये आज सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। TCS कंपनीत घडलेल्या कथित घटनेच्या निषेधार्थ ही रॅली काढण्यात आली होती। शहरातील विविध हिंदू संघटनांनी या रॅलीत मोठ्या संख्येने सहभाग घेतलाय। ही रॅली TCS कंपनीपासून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाली होती। धर्मांतर आणि महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात सहभागी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय। रॅली दरम्यान घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाशिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दरम्यान रॅलीची सांगता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर करण्यात आली आहे। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याऐवजी पुतळ्यासमोरच निवेदन ठेवण्यात आलंय। जिहादी प्रवृत्ती विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। जय श्रीराम। माझं नाव हर्षाताई ठाकूर आहे। मी एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे। आज नाशिकमध्ये जे प्रकार घडलाय, जिहादच्या नावाने ज्या हिंदू मुलींना आमच्या टार्गेट केलं जात आहे, कॉर्पोरेट जिहाद, ह्यामध्ये काही महिलांना असं सांगितलं गेलंय की तुम्ही जर तुम्हाला जर गरोदर राहायचं असेल, तुम्हाला जर मूल बाळ पाहिजे असेल तर तुम्ही अजमेर दर्गाला जा आणि इस्लाम पद्धतीनं पूजा पाठ करा। हिंदू धर्मामध्ये ठेवलंय काय असं आमच्या महिलांना सांगितलं गेले। हिंदू महिलांवरती अत्याचार केलाय, बळजबरीनं त्यांचं धर्मांतरण करून त्यांना गोमांस खाऊ घातलेला आहे। प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नाशिक भूमी, ह्या नाशिक भूमीमध्ये चाललंय काय? आज सखल हिंदू समाज रणरागिणी आज रस्त्यावरती उतरल्यात न्याय मागायसाठी। मला एकच कळत नाहीये, प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासन एवढं शंड झालंय का की हिंदू धर्माचा वारंवार अपमान करतोय। हिंदू धर्माच्या नावानं वोट खाणारे आज या सगळ्या जिहाद्यांवरती का गप्प बसलेले आहेत। आज अमरावतीमध्ये एका जिहाद्याने त्याच्यासोबत 2 जिहादी आहेत, ह्यांनी 350 व्हिडिओ आमच्या हिंदू मुलींचे बनवले। 180 मुली ह्याने लव जिहादामध्ये फसून त्यांचं धर्मांतरण केल्या। काही तर मुलींनी गेल्या वर्षी सुसाईड पण केलं। ह्याचा पण आता काही दिवसानंतर खुलासा होईल। ह्याचं घर पाडण्यात येत आहे त्या जिहाद्यांचं। म्हणजे प्रत्येक वेळेस हिंदू धर्माला टार्गेट का केलं जातंय? आज हिंदू धर्म सुरक्षित नाही। आज स्थानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना राजर्षी म्हटलं गेलंय। राजा आणि ऋषी यांचं जे प्रचंड मोठं उदाहरण आहे ते म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहतो। प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नाशिक भूमी आहे आणि या भूमीमध्ये जर असे अत्याचार होत असतील महिलांवरती, ते पण शिवप्रभूंच्या राज्यामध्ये, जे राज्य स्त्रींच्या इच्छेसाठी तयार झालं, ज्यामध्ये स्त्रियांना सर्वोच्च स्थान दिलं गेलं। आपल्या राजमाता जिजाऊ यांच्या उरातल्या अग्नीतून ज्यांचा जन्म झाला, ते तांडव करणारे माझे शिवप्रभू, आज आम्ही त्यांना निवेदन दिलंय। का दिलंय तर प्रशासनाला आम्ही वारंवार कळवून सुद्धा या सगळ्या अत्याचाराच्या घटनांवर त्यांच्याकडून जी कुचराई होत आहे, तर त्या कुचराईला एक प्रत्युत्तर म्हणून आज आम्ही शिवप्रभूंच्या चरणी हे निवेदन दाखल केलेले। या रॅलीमध्ये आमदार देवयानी फरांदे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। तसेच काही महिला कार्यकर्त्यांनीही आपल्या भावना व्यक्त करत या प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवलाय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।